हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल मॅथ्स बाय बितवार MD। तर आज आपण आधुनिक आवर्त सारणीची रचना पाहणार आहोत। तर चला तर सुरू करूया। तर मी इथं सर्वप्रथम सर्व काही लिहून घेतले आहे पहा। तर तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। तर पहा बघा, आतापर्यंत आपण आधुनिक आवर्त सारणी पाहिली आहे। परंतु आधुनिक आवर्त सारणी म्हणजे नेमकं काय, त्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे नंतर जे काय आधुनिक आवर्त सारणी तयार झाली ती कशा प्रकारे होती इथून पहा। आता इथून महत्त्वाचा पार्ट असेल पहा या धड्याचा। या धड्याचं पूर्ण बेसिक असेल, म्हणजे 12वीचं बेसिक असेल हा धडा पूर्ण। तर पहा आधुनिक आवर्त सारणी। तर आधुनिक आवर्ती सारणीच्या आधी आधुनिक आवर्ती नियम मांडलेला होता पहा। तर आपल्याला याआधी एक नियम माहीत असायला पाहिजे। मेंडेलीवनं म्हटलं होतं की मेंडेलीवचा जे काय आवर्ती नियम होता तो नियम होता की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात। पहा काय मूलद्रव्याचे गुणधर्म म्हणजेच मूलद्रव्याचे गुणधर्म जे काय आहे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात। म्हणजे त्यांनी पूर्ण अणुवस्तुमान मोजूनच त्यांची मांडणी केली होती। परंतु पहा, जेव्हा खूप काळानंतर आधुनिक आवर्त सारणीची रचना करण्याचा जे शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले होते त्यामधीलच हेनरी मोसले, कोण हेनरी मोसले, तर मोसले किंवा मोजले काय असते काय म्हणल्यावर चालते पाहू का। तर हेनरी मोसले यांनी काय केले पहा, एक ट्यूब असेल पहा, नलिका असेल, तर एक्सरे नलिका घेतली। म्हणजे एक्सरे नलिका जे एक्सरे काढतात, एक्सरे काढण्याच्या जी काय मशीन असते त्याच्यामध्ये जी काय नलिका असते ती नलिका घेतली एक्सरे काढण्याची। आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केले पहा, प्रयोग केले। म्हणजे त्यांनी विविध प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये अणुकेंद्रकावरील जे काही धनप्रभार असतील पहा, तुम्हाला जर धनप्रभार, ऋणप्रभार, इलेक्ट्रॉन, अणु म्हणजे अणुकेंद्रक, अणु, तरी हे सर्व आपण अणु म्हणजे काय, अणुरेणू म्हणजे काय, हे आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार केला आहे, ते पाहून घ्यायचं हो का। तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व समजून जाईल। आणि याच्या अगोदर आपण आधुनिक आवर्त सारणी कशी काढायची एक ट्रिक सांगितली आहे। ते ट्रिक शिकून घेऊन तुम्ही आधुनिक आवर्त सारणी मुपाट काढण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगलं होईल पहा। तर त्यांनी काय केले, एक ट्यूब वापरली। त्या ट्यूबमधून काय केले त्यांनी, पहा एक अणू आहे, म्हणजे एक ॲटम आहे। ते जे ॲटम असेल ते काय, जे काय अणू असेल त्याचा जे काय अणुअंक त्याने अणुअंक शोधून काढला। म्हणजे नेमका अणुअंक कशाला म्हणायचं, तर त्याने काय सांगलं बघा। आता पहा एक आहे अणू आहे, तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यायचं बघा। अणु रेणू म्हणजे नेमकं काय, त्याच्यात काय असतात काय नाही ते सहज तुम्हाला हे समजून जाईल पहा। नेमका अणू म्हणजे नेमकं काय असेल त्याने सांगितलं की त्याच्यामध्ये जे काय प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असतात अणूमधील, तर त्याच्यामध्ये जे काय प्रोटॉन असतील अणूमध्ये, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असतात। इथं पहा एक केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि बाजूला काय असतं त्याच्या इलेक्ट्रॉन असतात अणूमध्ये। तर याच्यामधली जे काय प्रोटॉनची संख्या असेल त्या प्रोटॉनची संख्येला अणुअंक म्हणायचं, असं कोण सांगितलं, असं सांगितलं की हेनरी मोसलेने सांगितले पहा। मग नेमकं त्याने असे सांगितले फक्त, म्हणजे त्यांच्या मते असं होतं की ते प्रोटॉनला काढायचं आपण अणुअंक बनायचं, मग अणुअंकानुसार मग पुन्हा मांडणी करायचं, असं त्यांनी ठरलं होतं। आणि असं ठरवून त्यांनी काय केले पहा, एक आधुनिक आवर्ती नियम मांडले। मग आधुनिक आवर्ती नियम काय होता, पहिलेचं काय होता हो, मेंडेलीवचा आवर्ती नियम होता। परंतु हे कोण आहे, मोसलेचा आधुनिक आवर्ती नियम आहे। तर आधुनिक आवर्ती नियम काय होता पहा, तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात। त्यांना अणुअंक सर्वप्रथम त्यांनीच, आता अणुअंक कशाला म्हणायचं, तर प्रोटॉनची संख्या, अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकावरील धनप्रभार किंवा त्यांची प्रोटॉनची संख्या, असे त्याने स्पष्टपणे सांगितले। आणि म्हणजे त्याने सांगितले की जे काय त्याचे गुणधर्म असेल ते सर्व अणुअंकावरच डिपेंड असेल, एवढं सांगून टाकून त्याने एक नियम मांडले पहा। तर आपला प्रश्न असा येऊ शकतो की आता ही काय येऊ शकत नाही, फक्त अणुअंक म्हणजे काय कोणी विचारलं तर सहज सांगायचं की अणुकेंद्रकावरील धनप्रभार, किंवा तेवढं सांगायचं नसतं तर किंवा अणूमधील प्रोटॉनची संख्या, म्हणजेच काय हो, अणुअंक, एवढं सांगून टाकायचं आपण कोणी। आणि आधुनिक आवर्ती नियम काय होता आणि फक्त आवर्ती नियम काय होता, तर मेंडेलीवचा आवर्ती नियम तो होता, आधुनिक आवर्ती नियम मोसलेचा आहे हा आहे। फक्त बदल एवढाच आहे की तिथं अणुवस्तुमानांचे आहे आणि इथं आहे अणुअंकाचे आवर्ती फल असतात। अशा प्रकारे दोन नियम मांडले पहा। तर नेमकं आता पहा आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी झाली, किंवा आधुनिक आवर्त सारणी म्हणजे नेमकं काय। तर पहा, मूलद्रव्याची मांडणी
म्हणजे त्यांनी काय केले, आता हे अनुअंक शोधून काढले पहा. आता मग आता काय असेल, प्रत्येक ॲटममध्ये काय असेल, डिफरंट अनुअंक असेल. म्हणजे याच्यात 1 असेल, याच्यात 2 असेल, एकात 3 असेल, एकात 4. म्हणजे प्रोटॉन एकाच काही कशात कमी कशात जास्त, परंतु प्रत्येकात त्याने प्रोटॉन मोजले. तर असे आढळून आले की हायड्रोजनमध्ये 1 आढळला, हेलियममध्ये 2 आढळले प्रोटॉन, लिथियममध्ये 3 आढळले, बेरिलियममध्ये 4, बोरॉनमध्ये 5, असं कार्बनमध्ये 6. अशा प्रकारे आढळत गेले. म्हणजे त्याच्यात म्हणजे कशात बी किती आढळू लागले. पण त्याने काय केले, ज्याच्यात जसे आढळले, म्हणजे ज्याचे 1 आहे त्याला पहिला ठेवले, 2 आहे त्याला दुसरा, 3 आहे त्याला तिसरा, 4 आहे चौथा, 5 आहे पाचवा. अशा प्रकारे त्यांनी काय केली मांडणी केली. म्हणजे नेमकं मूलद्रव्याची जी काही मांडणी केली त्याने, म्हणजेच मूलद्रव्याची मांडणी त्यांनी काय केली. मग नंतर मूलद्रव्याची मांडणी अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. म्हणजे चढत्या क्रमाने म्हणजे नेमकं काय हो आपल्याला माहितीच आहे. आता पायरी काय असते आता, किंवा चढत्या क्रम म्हणजे चढतं आपण कसं चढतो पहा. पहिलीला असतो अगोदर, नंतर दुसरीला असतो, नंतर तिसरीला जातो, नंतर चौथीला जातो, 5वी 6वी 7वी. म्हणजे हे झाला आपला चढता क्रम. म्हणजे आपण मोरची पायरी काय करतोय, चढतोय. आणि उतरता क्रम म्हणजे 7वी 6वी, 7वीपासून 6वी, नंतर 5वी म्हणजे उतरत येतो. मग चढत्या क्रमाने म्हणजे नेमकं काय हो, लहानापासून मोठ्यापर्यंत जाण्याला चढता क्रम म्हणतोय. तर त्या चढत्या क्रमाने त्याने अनुअंकाची म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याची मांडणी केली. म्हणजेच कशाच्या तरी तर अनुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. मग नेमकं आपल्याला काय सांगता येते, तर मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर जे काय वर्गीकरण मिळते त्याला काय म्हणायचं, आधुनिक आवर्त सारणी म्हणायचं. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतोय की नेमकं आधुनिक आवर्त सारणी म्हणायचं कशाला. तर आधुनिक आवर्त सारणीची काय डेफिनेशन कोणाला सांगता येत नाही पहा. तर आपण असे सांगायचं की मूलद्रव्याची मांडणी अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेल्या मांडणीला, त्या विशिष्ट मांडणीला आधुनिक आवर्त सारणी असे म्हणतात, असं आपण सांगू शकतो पहा. तर काय म्हणू शकतोय, तर मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे काय वर्गीकरण मिळते त्यालाच काय म्हणतात, आधुनिक आवर्त सारणी म्हणतात. आणि दुसरं तिसरं कायच नका, तर आधुनिक आवर्त सारणीच काय म्हणतात, आधुनिक म्हणजे फक्त आवर्त सारणीचे दीर्घरूप सुद्धा म्हणतात. म्हणजे नेमकं काय, आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप म्हणजे काय हो, म्हणजे नंतर जे आता आधुनिक आवर्त सारणी आहे त्यांना चढत्या क्रमाने मांडले हे खरं आहे, परंतु नंतर काय केलं, 1 नंबर इथं 2 नंबर इथं ठेवलं. पहिलं काय केलं ते 1 नंबर इथं, 2 नंबर इथं, 3 नंबर इथं, 4 नंबर इथं, असं काय तर ठेवले होते. परंतु नंतर काय केलं, काय संयुक्ता निर्माण झाल्यामुळं 2 नंबरला इथं ठेवू शकले पहा. म्हणजे परंतु चढत्या क्रमानेच मांडणी केली. मग चढत्या क्रमाने मांडणी केली, परंतु म्हणूनच ते काय आहे, आधुनिक आवर्त सारणीच आहे, जशी मांडणी केली तसेच. परंतु त्यालाच आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप सुद्धा म्हणता येते. म्हणजे दीर्घरूप म्हणजे मांडणी कशी बदलत होते पहा त्यांनी, म्हणजे बदलता येते, त्याला दीर्घरूप असे म्हणतात. तर आधुनिक आवर्त सारणीलाच आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप असे म्हणता येते. अशा प्रकारे आपण 2 टॉपिक सांगू शकलोय. तर तिसरा टॉपिक आहे पहा, आधुनिक आवर्त सारणीची रचना. आता नेमकं रचना त्यांनी कशा प्रकारे केली आपण पाहूयाच. जे काय दीर्घरूप होतं आधुनिक आवर्त सारणीचं नेमकं कशा प्रकारे केले, तर याआधी तुम्हाला मी सांगतोय की जे काय आपण ट्रिक सांगितलं आहे आधुनिक आवर्त सारणी 5 मिनिटात कशी काढायची, ते ट्रिकची जर आपण व्हिडिओ पाहिलो असेल तर खूप आपल्याला चांगल्या प्रकारे समजून जाईल पहा. म्हणजे आता आधुनिक आवर्त सारणीची कशी आहे. तर मी सांगतो डायरेक्ट 1 मिनिटात पहा. तर हे मी त्या ट्रिकमध्ये सांगितले हे काय मुद्दे आहेत पहा. म्हणजे कशा प्रकारे 5 मिनिटामध्ये आधुनिक आवर्त सारणी काढायची. तर आपल्या याच्यावर चॅनल व्हिडिओ आहे ते पाहून घ्यायचं, हे काय ट्रिक आहे. तर मी हे घेऊन तुम्हाला सांगतो की आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी केली. तर आधुनिक आवर्त सारणी 4 खंडात विभागली आहे पहा. आधुनिक जी आवर्त सारणी आहे ती 4 खंडात विभागली आहे. तर SPDF खंड आहे पहा. तर S खंड म्हणजे नेमकं काय, P खंड म्हणजे काय, D खंड म्हणजे काय, आपण हे सांगणार आहोत. तर पहा, आपण एवढं लिहायचं की आधुनिक आवर्त सारणी 4 खंडामध्ये विभागली आहे. म्हणजे खंड म्हटले आहे पहा, प्रत्येक विभागाला एक खंड म्हटले आहे. तर आधुनिक आवर्त सारणी 4 खंडामध्ये विभागलेली आहे. तर ही आधुनिक आवर्त सारणी जी की मी काढलेली आहे म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून, आणि इथं मावत नसल्यामुळे मी लॅन्थनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज नाही काढले. तर आपण सांगूया तरी पण. मग आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी झाली पहा. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 4 खंड आहेत, हे ध्यान ठेवायचं आपण. तर कोणतं सर्वप्रथम SPDF, कोणते हो, SPDF. तर पहा, आपण सर्वप्रथम डिटेलमध्ये पाहूया S, P, D आणि F कोणते असेल. तर पहा, आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपला किंवा आवर्त सारणीमध्ये आपल्यालाच माहीत आहे की जे काय उभ्या रेषा असतात याला काय म्हणते हो, आपण याला गण म्हणतोय. काय म्हणतोय, गण. आणि जे काय आडवी रेषा असते त्याला म्हणतोय आपण आवर्त. तर पहा, इथून जे आता इथून कोणत्यापर्यंत जे काय झालं ते एक आवर्त झालं.
म्हणजे हे इथून इथपर्यंत एक आवर्त झालं पहा, इथून इथपर्यंत काय झालं, एक आवर्त झालं, त्याला आवर्त म्हणतोय. आणि जे हुबं इथून इथं आहे त्याला गण म्हणतोय. तर हे एक गण झालं, हे प्रत्येक एक गण आहेत आणि हे आडवे काय आहेत, आवर्त आहेत. तर आपल्याला आवर्त आणि गण माहीत झालं, तर आपण सर्वप्रथम पाहूया की किती आवर्त आणि किती गण आहेत. तर पहा 1 2 3 4 5 6 7, तर 7 आवर्त आहेत. आपण अशा प्रकारे लिहू शकतोय पहा. रचना जर लिहा म्हणलं तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्त आहेत आणि गण किती आहेत पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, तर 18 गण आणि 7 आवर्त आहेत. आपण असं स्पष्टपणे लिहून टाकायचं पहा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 गण म्हणजे 18 गण आणि 7 आवर्त आहेत, अशा प्रकारे एक लिहू शकतोय. आणि दुसरं म्हणजे आधुनिक आवर्त सारणी 4 खंडामध्ये विभागली आहे. किती खंडामध्ये हो, 4 खंडामध्ये. तर ते खंड आहेत SPDF. तर SPDF खंड ओळखायचे कसे आपण, तर पहा गण 1 आणि 2 म्हणजेच S खंड. आता पहा हे गण पहिला झाला आणि हे गण दुसरा झाला. पहा हे गण फर्स्ट झाला आणि हे गण सेकंड झाला. तर ह्या सर्व या दोन्ही गणाला मिळून आपण काय म्हणू शकतोय पहा, तर F काय म्हणू शकतो, F ब्लॉक S खंड म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो, S खंड. तर S खंडात हा आवर्त सारणी येऊ शकतो. म्हणजे आवर्त सारणीमध्ये 2 गण, पहिला गण आणि दुसरा गण S खंडात येतोय. तर 13 आणि 18 गण हे P खंडामध्ये येतोय पहा. तर आपल्याला असं जर ध्यानात नाही घ्या, इथं गे किती आहे हो, गण 18वा आहे, आपल्याला माहीतच आहे. 18 पासून 13 पर्यंत मोजत यायचं आपण. हे 18 म्हणजे ही इतरो आहे पहा, हे डायरेक्ट ध्यान ठेवायचं सोपं आहे. 13 14 15 16 17 18, तर हे 13 ते 18वा हे गण आहे 13वा, 13 ते गण 18वा. तर हे येतो पहा P खंडामध्ये. कशात येतोय, P खंडामध्ये. तर आपल्याला झालं S भेटलं, P झालं. आधुनिक आवर्त सारणी तर P खंडामध्ये म्हणजे 4 खंडामध्ये विभागले आहे. मग उरलाय कोण हो, आता एवढं P खंड झालं, एवढा काय झाला, S झाला. तर उरला कोण, हा टप्पा उरला. तर या टप्प्याला म्हणायचं D ब्लॉक एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं, D ब्लॉक म्हणजेच खंड, इंग्लिशमधून त्याला ब्लॉक म्हणतात पहा. तर SPD, तर D खंडामध्ये तर किती आहे तो, आता 1 2 झालं. तर गण तिसऱ्यापासून, तर गण हे तिसरा झाला, हे गण तर किती हो, 13वा आहे. म्हणजे याचा आधी गण किती असेल, 12वा गण असेल. तर गण 3 ते 12 हे D खंडामध्ये विभागले आहे. तर उरले पहा लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. तर मी इथे छोटीशी काल्यासारखं काढून घेतलोय, परंतु तुम्ही काय करायचं पहा, नेमकं पुस्तकीत पाहायचं हो का. म्हणजे आधुनिक आवर्त सारणी असेल तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हे होऊन जाईल. तर काय लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आहेत तर ही सिरीज पहा. म्हणजे नेमकं इथं स्टार आणि हॅश दिलं आहेत तर इथं लॅन्थनम एलिमेंट असेल, इथं ॲक्टिनम एलिमेंट असेल आणि याच्यामध्ये जे काही एलिमेंट असतील बाकी सर्व ते सिरीजमधले, तर इथं तळाला ठेवले आहे. याची रचना तळाला केली आहे पहा, तिथं मावना गेलीत म्हणून चुळबुळ करत घेत का आहे की. तर पहा इथं नेमकं लॅन्थनम आणि लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइटला तर आपण F ब्लॉक एलिमेंट बनवूया. काय बनवूया, F ब्लॉक एलिमेंट. तर पहा म्हणजे F खंड. तर आपण असं लिहायचं पहिलं सर्वप्रथम, आधुनिक आवर्त सारणीमध्ये उभ्या ओळींना गण म्हणतात, तर आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. आधुनिक आवर्त एक झाला पॉईंट. दुसरा पॉईंट पहा, आधुनिक आवर्त सारणी 4 खंडामध्ये विभागली आहे. S खंड, P खंड, D खंड आणि F खंड, हे 4 खंड झाले. मग पहिलं काय, नंतर काय लिहिता येते हो, S खंड हा गण 1 व गण 2 ने बनलेला आहे. D खंड गण 3 ते गण 12 पर्यंत 12 मध्ये समाविष्ट आहे किंवा बनलेला आहे. तर गण 13 ते गण 18 हे P खंडामध्ये येतात. अशा प्रकारे कसं लिहायचं आपल्या मनानं. आणि लॅन्थानाइड सिरीज म्हणजे हे कितवा आहे हो, आता गण तिसरा आणि जसं गण तिसऱ्यामध्ये लिहिता येत नाही पायाला डायरेक्ट. लॅन्थानाइड सिरीजला असं लिहिता येते की लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज हे आवर्त सारणीच्या तळाशी आहेत. अशा प्रकारे आपण म्हणू शकतोय. तर मग आता पहा, आता प्रत्येकाची आणखी थोडी डिटेल माहिती घ्यायचं. अशा प्रकारे आपण आधुनिक आवर्त सारणीची रचना 2-4 वाक्यामध्ये सांगून टाकू शकतो, एवढंच लिहायचं. तर लॅन्थनम आणि म्हणजे तळाचे जे काही लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी आहेत त्याला आपण F खंड म्हणलो आहे, हे तर आपण सांगून टाकलो आहे. मग नेमकं आता काय करायचं पहा नेमकं. तर जे काय D खंड आहे, आता एवढं ध्यान ठेवायला लागेल तुम्हाला की जे काय D खंड आहे तर त्या D खंडाला आपण संक्रमक मूलद्रव्य म्हणतोय. कोणतं मूलद्रव्य, तर संक्रमक मूलद्रव्य असे म्हणतोय, ध्यान ठेवायचं. जे की NTSCला किंवा आपल्याला
MCQ मध्ये म्हणजे गाळलेल्या जाग्यामध्ये आपल्याला विचारू शकतात परीक्षामध्ये पहा. तर डी खंडाला आपण संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं. कोणते मूलद्रव्य हो? हे डी खंड आहे तर याला संक्रमक मूलद्रव्य. तर हे सर्व कोणते मूलद्रव्य आहेत हो? संक्रमक मूलद्रव्य आहेत. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक हे मेटल असल्यामुळे याला संक्रमक मूलद्रव्य म्हणतात. म्हणजे धातू आहेत सर्व याच्यामधले जे काय आहे ते, हो का. त्यामुळे याला संक्रमक मूलद्रव्य असे म्हणतात. हे आपण ध्यान ठेवायचं. आता नेमकं पहा, पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आपल्याला ओळखू येते पहा. हे झाला पी खंड आणि पी खंडामध्ये नागमोडी रेषा कशी ओळखू येते पहा. इथून आपण काढलोय, परत काय करतोय इथून. म्हणजे नागमोडी म्हणजे काय हो? नाग साप तर आपल्याला माहीतच असेल. त्या सापासारखी, त्या नागासारखी मोडलेली रेषा. म्हणजे साप कसं जातो असं काय तर स्ट्रेट जात नाही पहा, परत असं वाकत जातोय. त्यामुळं आपल्याला इथे नागमोडी रेषा आपल्याला दिसल्यासारखी वाटते. तर आपण काय करू, इथे एक नागमोडी रेषा काढूया डार्कमध्ये. तर ही पहा नागमोडी रेषा, तर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. तर असं लिहायचं की आपण एक पी खंडामध्ये नागमोडी रेषा दिसते, किंवा आपण सिम्पली लिहायचं म्हणजे पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आहे, अशा प्रकारे लिहू शकतोय. एक झालं, एक नागमोडी रेषा आहे माहीत आहे. मग हे झालं. मग दुसरं सांगायचं की आता तर लिहायचं असतं तुम्हाला लिहू वाटलं तर, म्हणजे तुम्हाला काय रिकाम्या जाग्यामध्ये तुम्हाला खूप मदत होईल पाहिजे, ध्यान ठेवायचं. आता याला काय म्हणतो हो? संक्रमक मूलद्रव्य म्हणलं. जेवढं काय डी खंड आहे हे अशा प्रकारे ध्यान ठेवायचं. तर या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आहे असंच ठेवायचं. नागमोडी रेषेच्या किनाऱ्याने धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत म्हणते त्यांना. म्हणजे नागमोडी रेषेचे जे काही किनारे आहेत, कोण आहेत हो? हे बेरिलियम आहे, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, जर्मेनियम, हे ॲस्टिटॉन म्हणजे सबरिबियम, पोलोनियम, हे सर्व जे काय आहेत तर हे काय पहा, हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. मग आपण काय सांगायचं, तर एक नागमोडी रेषा आहे. नागमोडी रेषेच्या कडेने किंवा बाजूला काय आहे तो? नागमोडी रेषेच्या किनाऱ्याने धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. म्हणजे ते धातू बी नाहीत, नीट धातू बी नाहीत, आणि नीट काय नाही तो हे म्हणजे नीट अधातू बी नाहीत. म्हणजे त्याचे दोन्हीचे गुणधर्म त्या मूलद्रव्यामध्ये येतात. त्यामुळे त्यांना काय म्हणतात हो? धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणतात. जसे की जर्मेनियम, त्याला इंग्रजीमध्ये सेमी कंडक्टर सुद्धा असे म्हणतात पहा. तर जर्मेनियम म्हणजे जे काय आपण हे मूलद्रव्य सांगतो मी तुम्हाला, जर्मेनियम सारखे म्हणजे जे काय धातू, सिलिकॉन सारखे धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. सौर ऊर्जेमध्ये याचा वापर केला जातो. सौर ऊर्जाची बनवली जाते प्लेट, तर त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. तर तुम्हाला 12वीला खूप डिटेलमध्ये आहे सायन्समधल्या फिजिक्स या विषयामध्ये हे सर्व. तर आपण सांगायचं की नागमोडी रेषा आहे आणि नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. म्हणजे धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजे ज्या मूलद्रव्यामध्ये जी काय धातू आहेत म्हणजे धातूचे सुद्धा गुणधर्म दर्शवतात आणि अधातूचे सुद्धा गुणधर्म दर्शवतात, त्याला धातू सदृश्य असे म्हणतात. मग हे झालं. तर डाव्या बाजूला सर्व धातू आहेत, आपल्याला माहितीच आहे. ही काय आहे तो डायरेक्ट येतं धातू. म्हणजे आपण ध्यान ठेवायची सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला पहा. याच्यामध्ये पहा जे काय झिंक आहे, झिंक तर कॉपर माहीत असेल आपल्याला. कॉपर म्हणजे तर माहितीच आहे. मग पितळ, तांबा, तर कॉपर माहीत आहे. म्हणजे कॉपर धातू आहे, म्हणजे धातू इकडेच असेल, कडे ओळखून घ्यायचा आपण. इकडे धातू, इथं AU सोनं तर धातू आहे, हे पण माहीत असेल आपल्याला. त्याच्यामुळे तर आता तर कन्फर्मच झालं की इकडे काय आहे हो? धातू आहेत. म्हणजे याच्या पूर्ण बाजूला काय धातू आहे? मॅग्नेशियम धातूच असेल तर आपल्यालाही माहीत आहे. किंवा फेरस म्हणजे काय हो? लोखंड होय, म्हणजे निकेल. तर आपल्याला धातू आहेत. म्हणजे काय नागमोडी रेषेच्या डाव्या साईडला काय डाव्या बाजूला धातू असतात किंवा धातू आहेत, सर्व धातू आहेत हे लिहून घ्यायचं. बाकी सर्व काय तर धातू आहेत. आणि उजव्या बाजूला काय आहेत? उरलेले अधातू आहेत. आपण याच्या कशा, कार्बन, कोळसा धातू आहे का हो? नाही, अधातू आहेत. ऑक्सिजन वारच आहे, तर धातू तर नसेलच. मग आता ओळखू येते की इकडे धातू नाही, तिकडे काय होतो? अधातू आहेत. नागमोडी. मग असं एकत्रितपणे आपण एका मिनिटात सांगून टाकूया की कसं लिहायचं आपण. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती हो? 7 आवर्त आहेत आणि 18 खंड आहेत. म्हणजे 18 गण आहेत. आधुनिक 2च मिनिटात लिहायचं पहा आपण. काय आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्त आणि 18 गण आहेत. एक झालं. तर दुसरं आहे की आधुनिक आवर्त सारणी 4 खंडामध्ये विभागली आहे. तर S खंड, P खंड, D खंड आणि F खंड. तर एक झालं. मग दुसरा पॉईंट लिहायचं की गण 1 आणि गण 2 मिळून S खंड तयार होतो. हे झालं. तर गण 3 ते गण 12 हे D खंडामध्ये येते. तर गण 13 ते 18 हे P खंडामध्ये येतात असं लिहायचं. आणि
लॅन्थनम आणि ॲक्टिनम किंवा लॅन्थनाइड आणि किंवा सोपी आयडिया, तळाशी असलेली लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड हे एफ खंडामध्ये येतो. हे 4 खंडाचं सांगून टाकायचं आपण. मग दुसरं काय हो, तर सर्वात सोपं म्हणजे डी खंड काय आहे, तर डी खंडामध्ये मूलद्रव्ये कशी आहेत, तर डी खंडामध्ये सर्व मूलद्रव्ये संक्रमक मूलद्रव्ये आहेत. एक सांगायचं संक्रमक मूलद्रव्ये आहेत. ते झालं. पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आहे, हे सांगायचं. पी खंडात नागमोडी रेषा आहे. नागमोडी रेषेच्या किनाऱ्याने सर्व मूलद्रव्ये धातू सदृश्य आहेत. म्हणजे दोन्ही प्रॉपर्टी दाखवतात, जसे की धातू आणि अधातूचे. तर हे झालं. तर पी खंडाच्या डाव्या किंवा नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत. कारण का फेरस म्हणजेच हे लोखंड पहा, याला फेरस म्हणतात, आयर्न म्हणतात, काय म्हणतात. तर याला काय सांगायचं आपण, नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत. तर नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. असं सांगून टाकायचं. झालं. खूप चांगल्या प्रकारे रचना सांगून टाकलो. आपल्याला 5 मार्क घेऊन बाहेर यायचं काम आहे फक्त. पहा, अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे एवढ्या कमी वेळामध्ये एवढं चांगल्या प्रकारे आपण शिकू शकतोय. तर तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतोय. पहा, म्हणजे तुम्हाला जर चांगल्या प्रकारे असे नोट्स पाहिजेत असतील तर, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली असेल, त्या लिंकवर क्लिक करून आपण उरलेले नोट्स पाहू शकतोय. पहा, तर अशा प्रकारे नोट्स आपण लिहून घ्यायचं. तरी परत एकदा सांगतो की आधुनिक आवर्त सारणी 4 खंडात विभागली आहे. अनुक्रमे एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड असं लिहायचं आपण. एस खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेल आहे. तर 13 ते 18 हे गण पी खंडामध्ये येतात आणि गण 3 ते 12 म्हणजे डी खंड आहे, हे सांगून टाकायचं. तळाच्या लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणजे कोणते हो, एफ खंड आहेत. अशा प्रकारे एक सांगायचं. आणि दुसरं म्हणजे डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात, अशा प्रकारे सांगून टाकायचं. पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आहे, हेही सांगायचं. तर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत, हे पण सांगायचं. आणि नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. अशा प्रकारे आपलं हे सर्व काही होऊ शकते. पहा, तर आपला नेक्स्ट पॉईंट असेल, पहा, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे त्याच्यामधील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपाने. पॉईंट महत्त्वाचा असेल. पहा, फक्त दिसायचं एवढं आहे, म्हणजे समजून घेण्यासाठी महत्त्वाचं असेल. परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकत नाही, परंतु आपल्याला म्हणजे समजण्यासाठी तरी हे महत्त्वाचं असेल. पहा, तर इलेक्ट्रॉन स्वरूपन नेमकं कसं लिहायचं तर मी नंतर सांगतोय तुम्हाला. तर पहा नेमकं काय, तर पहा, जे आधुनिक आवर्त सारणी आहे आपण आता पाहिलेलं आहे. हे जे काय आधुनिक आवर्त सारणी आहे, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये आता एका मूलद्रव्य ठरलेल्याप्रमाणे बसलेले आहेत. परंतु यांच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपन असते, तर इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत नसेल, तर मी सांगतो. पहा थोडक्यामध्ये. आता पहा, हे हायड्रोजन आहे. हायड्रोजन ॲटमचं हे केंद्रक आहे. तर हायड्रोजनमध्ये एकच काय असते, पहा, एकच कक्षा असते. आणि त्या कक्षेमध्ये पहिल्या एकच कक्षा असते, त्यामुळे त्याला पहिलीच कक्षा म्हणू शकतो आपण. त्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. तर हेलियम असतो. हेलियमला सुद्धा काय असतो, इथं अणू असते, म्हणजे ॲटम म्हणजे केंद्रक असते. त्या केंद्रका परंतु हेलियमला किती असतात, तो 2 म्हणजे 2 काय असतात, कक्षा असतात. मग अशा प्रकारे काय करता येते, मग 2 आपण व्हॅलेन्स सेल काढू शकतो. किंवा सॉरी, याला 2 व्हॅलेन्स सेल नसतात, म्हणजे 2 कक्षा नसतोय, परंतु एका कक्षामध्ये किती असतात, याला 2 इलेक्ट्रॉन असतात. हे आपल्याला माहीतच आहे. तर हायड्रोजन आणि हेलियम आलं. मग आता पहा, म्हणजे नेमकं काय, नेमकं तर एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. हे हायड्रोजन ॲटम झाला आहे, हेलियम ॲटम झाला. म्हणजे याच्यावरून यांचं काय इलेक्ट्रॉन स्वरूपन, म्हणजे इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्यावरून त्यांचं जे काही स्वरूपन म्हणजे त्याचं रूप तयार करणं, याला इलेक्ट्रॉन स्वरूपन असे म्हणतोय. तर याच्यावरून काय करता येते, पहा. तर मग आता काय लिहिता येते, आपल्याला नेमकं शेजारी जर मूलद्रव्य असतील तर त्यांच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपन असते ते थोडंफार कमी जास्त असू शकतात, म्हणजे जवळपास असू शकतात. कारण का आपली जे काय मांडणी जी केली आहे ते मांडणीच कशी आहे, हो, अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जेवढे जास्त कमी प्रोटॉन त्याच्यानंतर थोडे जास्त, त्याच्यानंतर थोडे जास्त. मग त्याच्यावरूनच आपल्याला काय सांगता येते, आधुनिक आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉनवरून त्याची जागा ठरवता येते आपल्याला. त्यामुळेच हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे की इलेक्ट्रॉन म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपावरून इलेक्ट्रॉन म्हणजे एखादा मूलद्रव्य कोणत्या गणामध्ये ठेवायचं हे कशावरून सांगता येते, हो, इलेक्ट्रॉन स्वरूपानावरून सांगता येते. फक्त एवढं ध्यान ठेवायचं. प्रश्न कसा येऊ शकतो की आपल्याला कशावरून सांगता येते की म्हणजे कोणत्या आवर्तामध्ये ठेवायचं आहे किंवा कोणत्या गणामध्ये ठेवायचं आहे एखादा मूलद्रव्य, हे कशावरून सांगता येते, कशावरून सांगता येते सांगलं तर आपल्याला एक तर सर्वप्रथम आहे की अणुअंकावरून, दुसरं आहे की प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुअंक आहे, आणि तिसरं म्हणजे काय हो, त्याला
इलेक्ट्रॉन स्वरूपण हे अशा प्रकारे विचारू शकतात पहा NTSCला आपल्या. तर समजलं नसेल तरी काय टेन्शन घ्यायचं नाही पहा, हो का. हे टॉपिक तेवढं काही महत्त्वाचं नसेल, फक्त ज्याने NTSC तयारी करावी त्यानंतर चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं. तर पहा दुसरा आहे पहा टॉपिक गन व इलेक्ट्रॉन स्वरूपण, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॉडर्न पिरियड टेबल. तर हे तर सर्वातच महत्त्वाचं आहे. आता फक्त पाहायचं पहा, हो का, टक लावून पाहायचं नेमकं काय असेल याच्यामध्ये. तर आपण खालून वरी जर बघत गेलो तर आधुनिक आवर्त सारणीचा मी एक तक्ता काढून घेतो. तर नेमकं काय असेल पहा. तर इथं असेल हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. आता जे काय असतील तर हायड्रोजन हे आता पहा आपण आधुनिक आवर्त सारणीच घेऊया. हे झालं पहा आधुनिक आवर्त सारणी. त्याच्यामध्ये 1 नंबरला ए आहे, 2 नंबरला काय आहे हो इथं ए आहे हेलियम, 3 नंबरला आहे लिथियम, बेरिलियम, आता बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन अशा प्रकारे आहे. तर नेमकं पहा आता नेमकं काय संयोजी इलेक्ट्रॉन, आपल्याला महत्त्वाचा टर्मच माहीत नसेल की संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे नेमकं काय. तर संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे आता पहा हायड्रोजन असेल, हायड्रोजन हे ॲटम असेल. तुम्ही पाहूनच घ्यायचं पहा अणू आणि रेणू म्हणजे हे काय व्हिडिओ मी तयार केला आहे ते व्हिडिओ पाहायचं म्हणजे तुम्हाला खूप क्लॅरिटी येईल. शिकायचं झालं तर 10वीला ते तेवढंच म्हणजे 3D मध्ये सांगितलेले आहे पहा मी व्हॉइस चेंज करून. तर इथं हे एक काय आहे हो त्याचं केंद्र काय, याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. हा तर याच्यामध्ये पहा हे कवच असेल, एक अण असेल, हायड्रोजन असेल, याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल. तर हेलियम, तर हेलियम काय असेल हो म्हणजेच आता पहा हेलियमचं सुद्धा काही केंद्रक असेल. तर हेलियम म्हणजे याच्यात 2 नंबर असेल, 2 नंबर असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन असतील. मग नेमकं काय होते पहा त्याच्यात हायड्रोजन हे हेलियम झालं. आता उरला कोण होतं लिथियम येतोय. तर लिथियममध्ये पहा जवळपास 2 कवच असतात, म्हणजे 2 कक्षा असतात. तर याच्यामध्ये हायड्रोजनमध्ये किती म्हणजे हेलियममध्ये किती आहे, पहिल्या कक्षाची धारकता 2 आहे आणि दुसऱ्या कक्षाची धारकता आहे 8. तर पहिल्या कवचामध्ये जवळपास 2च एलिमेंट राहू शकतात, म्हणजे 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात. आणि तिसऱ्या कवचामध्ये जवळपास 8 राहू शकतात. 8च्या 8 जर फुलफिल झाले तर नंतर ते चौथ्यामध्ये जाऊ शकतात पहा. अशा प्रकारे यांची रचनाच केली असते, म्हणजे यांची रचनाच असते. तर मग हे झालं हायड्रोजन, हे झालं हेलियम, हे झालं लिथियम. आता नेमकं काय होते पहा, जे काय तुम्हाला मी पुस्तकच घेऊन सांगतो चांगल्या प्रकारे, म्हणजे तिथं क्लॅरिटी येईल तुम्हाला. तर हे आहे पहा हायड्रोजन आणि हे आहे लिथियम, हे बेरिलियम, बोरॉन. आता नेमकं काय होते, तर हे हायड्रोजन जे आहे याचं जे काय इलेक्ट्रॉन स्वरूपण असेल त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण आता सांगितले. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण अशा प्रकारे असेल, हे हायड्रोजनचा ॲटम असेल त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल. परंतु आता हेलियमला सोडून टाका आपण, परत फक्त आपण काय करणार आहोत पहा या प्रत्येकाचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहणार आहोत. मग आपल्याला एक माहीतच पाहिजे की पहिल्या कवचामध्ये जे काय पहिलं कवच असेल त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात पहा. किती हो 2. ते जर भरले तर लगेच दुसरं कवच तयार करून त्याच्यामध्ये 8 पर्यंत राहू शकतात पहा. त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन थांबू शकतात दुसऱ्या कवचामध्ये. तर तिसरा कवच असं दुसरा तिसरा आता चौथ्या कवचामध्ये जे काय त्याची विशिष्ट कॅपॅसिटी आहे, तर त्या म्हणजे विशिष्ट कॅपॅसिटी म्हणजे विशिष्ट जे काय त्याची काही धारकता आहे त्या धारकतानुसार आपल्याला वाढता येते. मग तिसऱ्या कवचामध्ये सुद्धा पहा 8च बसता येते. किती हो 8 बसविता येते. तर मग नेमकं काय होते नेमकं पहा, तर हायड्रोजनमध्ये 1 असतात. आता इथं चांगल्या प्रकारे त्याने एक्सप्रेशनच करून दाखवले पहा. तर हायड्रोजनमध्ये किती आहे हो 1 आहे. तर लिथियममध्ये किती आहेत आता 3 आहेत. मग लिथियममध्ये जर 3 असेल म्हणजे 3 लिथियम, हायड्रोजन, हेलियम, लिथियम त्याचा क्रमांकच किती आहे हो 3 आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. तर मग ते पहिल्या कवचात 2 आणि 2 भरलं, तिसरा कवच लगेच तयार करू त्याच्यामध्ये एकटा जाऊन बसतोय. मग हे झालं 3. तर आता पहा दुसरा कोण राहिला हो नालायक नाही बरं सोडियम. तर यांनी तर सोडियमची काय आहे पहा, सोडियमचा आकडाच किती आहे, सोडियमचा आकडा आहे 11वा. तर इथं आपण पाहू शकतो 1 2 3 म्हणजे इथं दिलेले आहे 11वा ॲटम, म्हणजे 11वा नंबरचा सोडियम ॲटम आहे. तर 11वा नंबरचं इथं नेमकं काय केलं पहा, तर काय पहिल्या कक्षेमध्ये 2 बसशीत येतात म्हणजे किंवा एक ॲटम आहे सोडियमचा, पहिल्या कक्षेमध्ये किती बसले हो 2 येऊन बसले गुणानं. मग आता आपल्याकडे तर 11 बसवायचे आहेत. मग नंतर काय करते त्यानं दुसरी कक्षा तयार करते, कारण का पहिल्या कक्षामध्ये आपण 2च बसू शकतोय. तर दुसऱ्या कक्षामध्ये त्यानं काय करू शकतो तयार करते, लगेच 8 भरते. 1 2 3 4 5 6 7 8. मग हे बी भरून गेलं पहा, कारण का 8 आणि 2 10 झाले. आणखी एक उरला तर परत काय करतो आणखी एक कक्षा तयार करतोय, त्याच्यामध्ये आणखी एक बसवतोय, म्हणजे झाले 11. मग आता अशा प्रकारे 11 इलेक्ट्रॉन सोडियमच्या कक्षेमध्ये राहतात. म्हणजे नेमकं सांगायचं नेमकं काय आहे, तर प्रत्येक जी काय व्हॅलेन्स आता पहा आपण काय करायला हायड्रोजन, हेलियम
म्हणजे हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम पाहिलं. हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम असं याच्यावर आढळून आलं की शेवटची जी काही कक्षा आहे त्या शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन उरत आहे. किती हो? शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन उरत आहे. तर हा इथं काहीतरी लुचा असेल असं समजायचं आपण. तर मग असं सांगता येईल की आपल्याला जे काय ही आता आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे काय पहिला गण असेल त्याला अल्कधर्मी मृदा धातू म्हणतात. म्हणजे पहिलं जे काय गण आहे त्या गणाचं अल्कधर्मी मृदा धातू म्हणजे दुसरा गण आहे. तर पहिला जे गण आहे तर अल्क धातूंचं गण आहे पहा, हो का. तर अल्क धातूंचा कुल म्हणतात पहिल्या म्हणजे अल्क धातू हे कोणते धातू आहे तो आता आपल्याला एक माहितीच आहे. इथं पहा नागमोडी रेषा आहे. नागमोडी रेषेच्या बाजूला सर्व कोणते आहेत तो? नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत. परंतु धातूचे काय प्रकार आहेत? हे संक्रमक मूलद्रव्य आहेत. याच्यामध्ये हे संक्रमक धातू आहेत सर्वजण. आणि दुसरं कोणतं आहे तो? हे अल्क धातू आहेत आणि हे अल्कधर्मी मृदा धातू आहे. ते ध्यान ठेवायचं आपण, हो का. हे अल्कधर्मी मृदा धातू आणि हे अल्क धातू. तर मग अल्क धातूमध्ये जे काय आपण पाहत आहोत तर या अल्कधर्मी धातूमध्ये नेमकं याची प्रत्येकाची जी काही इलेक्ट्रॉनची शेवटचा जे कक्षातले जे काही इलेक्ट्रॉन असेल प्रत्येकाचं सेम आहे पहा. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये काय हो? एकच इलेक्ट्रॉन आहे. तर मग जे काय असेल पहा तर आपल्याला सांगायचं एकच होतं की शेवटच्या कक्षेतील जे काही इलेक्ट्रॉन असतील त्याला संयुज इलेक्ट्रॉन म्हणायचं. काय म्हणायचं हो? संयुजा इलेक्ट्रॉन म्हणायचं. तर जसं जसं आपण आधुनिक आवर्त सारणीच्या तळाला जात असतो म्हणजे तळाकडे खाली 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 जात असतो तशी काय होते हो? संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकच असते. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती असते? एकच असते किंवा समान असू शकते असं सुद्धा म्हणायचं. तर आधुनिक आवर्त सारणीच्या सर्व म्हणजे गण 1 मध्ये किंवा अल्क धातूच्या गणामध्ये असं म्हणू शकतोय आपण. किंवा तिथं मी लिहितोय सर्वप्रथम. तर एवढ्या टॉपिकमध्ये एकच ध्यान ठेवायचं की मग असं लिहू शकतो आपण की आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 मध्ये सर्व मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या काय असते हो? समान असते. हे ठेवायचं. आणि इथं आपल्याला एक टॉपिक माहीत असला पाहिजे की गण 1 ला काय म्हणतात हो? अल्क धातू म्हणतात पहा. अल्क धातू म्हणतात गण 1 ला. तर गण 1 मध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे हो? समान असते. हे सर्वप्रथम लिहायचं. एक झालं. तर मग दुसरं लिहायचं की गण 2 मध्ये गण 2 ला काय म्हणायचं तर अल्कधर्मी मृदा धातू. तर गण 2 ला म्हणू शकतोय की अल्कधर्मी मृदा धातू. तर अल्कधर्मी मृदा धातूमध्ये जे काय असेल तर याच्यामध्ये सुद्धा असं लिहायचं की आधुनिक आवर्त सारणीच्या गण 2 मध्ये किंवा असं लिहिण्यापेक्षा आधुनिक आवर्त सारणीमधील अल्कधर्मी मृदा धातूच्या गणामध्ये सर्व संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा एक समान असते किंवा समान असते. एवढंच लिहून काढायचं. दुसरं काय देणं घेणं नाही. मग बस देणं घेणंच, बाकीचं काहीच नाही. आणि एक लिहायचं म्हणजे इथं लिहू शकतोय आपण की आधुनिक आवर्त सारणीच्या दुसऱ्या गणामध्ये सुद्धा सर्व संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असते. एवढंच लिहायचं. फक्त त्याच्यात ध्यान ठेवायचं काय? फक्त एवढं ध्यान ठेवायचं की गण 2 ला अल्कधर्मी मृदा धातू म्हणतात आणि गण 1 ला अल्क धातू म्हणतात. एवढं ध्यान ठेवायचं. बाकीचं हे समजून घेत तर डायरेक्ट सोडून टाकायचं. कुठंच येत नाही परीक्षामध्ये. आणि जे काही गण 3रा आहे म्हणजे नाही किंवा गण 17वा आहे तर आपल्याला इथंच परत प्रत्येक गण माहीत पाहिजे आपल्याला, हो का. तर गण 17वा गण आहे. त्या गण 17वा जे काही गण आहे त्या गणाला म्हणतोय आपण हॅलोजन गण म्हणतोय. कोणतं हो? हॅलोजन. तुम्ही फक्त एवढं जरी ध्यान ठेवलं ना मग खूप झालं हो तुमचं. कोण्या गणाला काय बनायचं एवढं जरी ध्यान ठेवलं तरी एवढा टॉपिक तुम्हाला समजला. एवढं ध्यान ठेवायचं की गण 17ला हॅलोजन गण म्हणतात. एवढं ध्यान ठेवायचं. आणि गण 17 मध्ये मूलद्रव्य तर आपल्याला माहितीच आहे. हे पहा गण 17 आहे. त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन आणि इथे नेमकं काय आहे टॅनेन्सिन. तर याची ट्रिक माहीत झालं तर फिर कल बहारी बितवार तसंच आता म्हणजे असे याची ट्रिक ती माहीत असेल तुम्हाला मागला व्हिडिओ पाहून घ्यायचं. तर याच्या प्रकारे फक्त एवढं ध्यान ठेवायचं याला हॅलोजन गण म्हणतात. तर याच्यामध्ये सुद्धा पहा शेवटच्या इलेक्ट्रॉनची जे काही संयुजा इलेक्ट्रॉन असतील त्यांची सुद्धा संख्या समान असेल. ज्याच्यामध्ये गण 1 मध्ये संयुजा इलेक्ट्रॉन संख्या प्रत्येकामध्ये एक समान होती म्हणजे 1 1 होती. गण 2 मध्ये काय असेल हो? 2 2 असेल.
अशा प्रकारे किती राहू शकतो, परंतु समान असेल एवढं ध्यान ठेवायचं. एक समान असेल एवढंच ध्यान ठेवायचं, दुसरं काहीच नाही. आणखी लास्ट एकच ध्यानात म्हणजे आणखी काय सांगता येते पहा. हे हायड्रोजन, हे लिथियम आणि हे सोडियम आपण पाहिलो आहे. आता काय हो, हे सोडियम आपण पाहिलो आहे. तर हायड्रोजनमध्ये एकच कक्षा होती, परंतु लिथियममध्ये 2 कक्षा तयार झाले. ते सोडियममध्ये जर बघल्या तर किती झालं, 1 2 3. म्हणजे याचा अर्थ सांगता असं येते की प्रत्येक गणाच्या तळाशी जाताना एक कवच वाढत जातो. एवढंच सांगायचं, बस झालं हो, आपलं कंप्लीट झालं. पहा, म्हणजे प्रत्येक गणाच्या किंवा प्रत्येक गणाच्या तळाशी जाताना काय होते माहिती आहे का तुम्हाला. प्रत्येक गणाच्या तळाशी जाताना एक कवचाची भर पडते. राईट, भर पडते किंवा एक कवच काय होते हो, वाढत जाते. एक कवच वाढत जाते, एवढं सांगायचं आपण. झालं एवढा टॉपिक, एवढ्यावरच आपला खूप खुश झाला. पहा, एवढंच सांगायचं, कवचाची संख्या वाढत जाते एवढं सांगितलं ना बस. तर आपल्याला एवढ्यावर खूप इजी समजून गेला असेल, किंवा मी समजून सांगतो आणखी एक बार. पहा, कमी वेळामध्ये. तर नेमकं काय, गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन, दुसरं काहीच नाही. तर काय सांगता येते आपल्याला, आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 म्हणजे फक्त आपल्याला ध्यान काय ठेवायचं आहे, गण 1ला काय म्हणतात, पहिल्या गणाला अल्क धातू म्हणतात, दुसऱ्या गणाला अल्कधर्मी मर्द धातू म्हणतात, आणि गण 17व्याला हॅलोजन गण म्हणतात. आणि डी ब्लॉकचे जे काही सर्व एलिमेंट असतील, म्हणजे डी खंडातील सर्व मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असे म्हणतात. हे पण आपल्याला माहीतच आहे. तर एवढं सांगायचं. आणि या दोन्हीपैकी एक सांगायचं, किंवा गण 1 आणि गण 2 मधील सर्व मूलद्रव्यांची संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, समान असते. एवढंच ध्यान ठेवायचं आपण. आणि प्रत्येक गणाच्या तळाशी जाताना एक कवचाची काय पडते हो, भर पडते. म्हणजे एक कवच वाढत जाते. एवढं सांगायचं, झालं टॉपिक क्लिअर आपला. फक्त एवढंच समजून घेण्यासाठी सांगितलं होतं. पहा, तर आपण आतापर्यंत जेवढं काय सांगितलं आहे तेवढं याच्यात सांगितलं आहे. पहा, सांगण्याच्या आधीच आपण सर्व काही सांगून टाकलेलं आहोत. तर हे माहीत आहे का तुम्हाला, वाचून घ्यायचं, माहीत नसेल तर एवढं माहीत करून घ्यायचं. तर यानंतर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट पार्टसाठी लगेच. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही समजलं नसेल तर चॅनल म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर तोपर्यंत धन्यवाद.